घरी जर पाहुणे नसतील तर काहीतरी शाही बनवलंच पाहिजे. म्हणून आज आपण ना ही शाही रेसिपी बनवतोय. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे शाही पुलाव. तर त्यासाठी इथं बघा आता मी 1 वाटी इतके हे बासमती तांदूळ घेतले. आता शाही पुलाव बनवतोय तर त्यासाठी आपण काय घेतला, हा जो तांदूळ आहे तो मी मोठा घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणताही बासमती तांदूळ असेल तर तो देखील चालेल. आता हा तांदूळ जो आहे तो आपण 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा. तांदूळ धुतेवेळी ते नेहमी चोळून धुवायचा. त्यामुळं काय होतं त्याच्यावरचं जे काही स्टार्च आहे ते निघून जातं आणि आपला जो भात आहे तो पांढरा शुभ्र आणि मोकळा बनायला मदत होते. तांदूळ धुवून झाला की त्यावरती पाणी येईल असं घालून अर्धा तास हा तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत पुढची कृती करूयात. तर आजचा जो शाही पुलाव आहे तर तो आपण ह्या अगारोच्या हार्ड अॅनोडाइज्ड कढईमध्ये बनवतोय. तर अगारोच्या ब्रँडनं आपल्याला ही छान अशी कढई पाठवली. खूप सुंदर अशी ही कढई आहे. ह्या कढईचा जो डायामीटर आहे तो 3 मिलीमीटर आहे आणि ह्या कढईसोबत ना आपल्याला त्याचं जे ग्लासचं लीड म्हणजे जे झाकण आहे तर ते सुद्धा त्यांनी पाठवलं आहे. ही कढई खूप मस्त आहे. ह्यामध्ये जे जेवण बनतं ते नॉन टॉक्सिक असतं. त्याबरोबरच ह्यातलं जे कुकिंग आहे ते थोडं फास्ट बनतं आणि ही जी कढई जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी त्यांची जी लिंक दिली त्याच्यावरती क्लिक करून ही ऑर्डर करू शकता. आणि त्यासोबतच तुम्हाला जर ही कढई आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ह्या कढईला 2 वर्षाची वॉरंटी आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ही कढई ऑर्डर करू शकता. आता ही कढई बघा आपण गॅसवरती ठेवली आणि त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतकं साजूक तूप वापरतोय. त्यामध्ये आता आपण 2 ते 3 लवंगा, 2 तमालपत्रीची पानं, 3 ते 4 काळी मिरी, 1 तुकडा दालचिनीचा घातला. हा खडे मसाला आता आपण तुपावरती परतायचा. खडे मसाला परतला गेला ना की खूप छान सुगंध येतो. त्यानंतर ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं वापरले. ठेचून घेतलेलंच आलं लसूण वापरा. त्यामुळं जो काही सुगंध आहे तो खूप जास्त मस्त येतो. 2 मिनिटं हे परतवून घेतलं. आता ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजला तर त्याच वाटीनं मी 3 वाटी इतकं पाणी घालते. त्यानंतर ह्यामध्ये आता आपण कोथिंबीरच्या देठाचा वापर करतोय. कोथिंबीरच्या पानापेक्षा देठामध्ये खूप जास्त सुगंध असतो. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता जेवढं पुलावला मीठ लागणार आहे आपण तेवढं अंदाजानं मीठ आपण घालतोय. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला आपल्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पुढची कृती करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी 100 ग्रॅम इतकं पनीर घेतलं होतं आणि पनीर मी हे चांगल्या अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडे काजू घेतलेत. तुम्हाला जास्त आवडतील तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आता इथे एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये पुन्हा मी थोडंसं साजूक तूप वापरते. त्यामध्ये आता आपण काजू चांगले असे परतवून घेतोय. काजूला चांगला गोल्डन ब्राऊन रंग आला की हे काजू काढून घ्यायचे. तुम्हाला जास्त काजू आवडत असेल तुम्ही थोडे जास्त पण काजूचं प्रमाण करू शकता किंवा पनीर जर जास्त आवडत असेल तुम्ही पनीरचा पण वापर जास्त करू शकता. काजूला छान रंग आला. आता आपण तूप नितळून हे काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण जे पनीर कट करून घेतलं होतं तर ते पण अशा पद्धतीनं चांगलं असं थोडंसं लाईट गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत. जेव्हा पनीर किंवा काजू करतो तेव्हा गॅसनं थोडा मध्यम ठेवायचा. पनीरला छान रंग येईपर्यंत एका बघा भांड्यामध्ये मी पाणी उकळून घेतलं. त्यामध्ये थोडं मीठ आणि हिंग घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत इकडे जे पनीर होतं त्याला पण बघा छान असा लाईट गोल्डन रंग येतो. पनीरला असा छान वरून एक छान कोटिंग तयार झालेला की तो पुलावमध्ये खूप मस्त लागतो. आता गॅस बंद करून हे पनीर आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर जे पाणी आपण उकळून घेतलं होतं ज्यामध्ये मीठ आणि हिंग घातलं ते त्यामध्ये घालायचं. अशा पद्धतीनं पनीर थोडंसं लाईट गोल्डन करून घेतलं आणि पाण्यामध्ये घातलं की पनीर ना आतून असं मस्त सॉफ्ट बनतं. तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये जर कधी हा पुलाव खाल्ला असेल तर तो आतून बघा अगदी छान सॉफ्ट असतो. तर ही जी कृती आहे तुम्ही नक्की करू शकता. अगदी मस्त आणि सॉफ्ट असं पनीर तयार झालंय. तोपर्यंत इकडे बघा आपल्या पाण्याला देखील चांगली अशी उकळी आली. खडे मसाला त्याबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीरचा जो काही सुगंध आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरला गेलाय. आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे पाणी आपण नितळून घेऊयात. त्यासाठी इथं बघा मी अशा पद्धतीची एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये आपण हे पाणी नितळून घेणार आहोत. तर हे जे पाणी किंवा हा जो स्टॉक आपण बनवतोय त्यामुळेच आपल्या पुलावला खूप मस्त अशी टेस्ट येते.
आता जे वरचा खडे मसाला तो आपण साईडला करून घेऊयात आणि हा जो स्टॉक आहे हा पण आपण साईडला ठेवणार आहोत. ह्या स्टॉकमुळेच आजच्या रेसिपीची लज्जत आणखीन जास्त वाढणार आहे. आता एका वाटीमध्ये मी थोडंसं दुधामध्ये ना हे केशर भिजवून ठेवले होते. शाही पुलाव आहे त्यामुळे घालते. नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलं. त्यामध्ये 1 चमचे इतके जिरे घातले. 2 तमालपत्रीची पानं घातली. 2 तुकडे मी दालचिनीचे घातले. 1 स्टारफूल, 2 ते 3 लवंगा घातल्या आणि तुपावरती आपण 2 मिनिटं चांगल्या अशा परतवून घ्यायच्या. खडे मसाला चांगला परतला की गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये 2 ते 3 उभ्या आकाराच्या मिरच्या घालून घ्यायच्या. त्याबरोबरच 1 वाटी इतके ताजे हिरवे मटार घालून घ्यायचे. आत्ता सध्या ना मटारचा सीझन आहे त्यामुळे आपण शाही मटार पनीर पुलाव बनवतोय. तुमच्याकडे जर मटार नसेल तुम्ही तर फ्रोझन मटारचा आपण वापर नक्कीच करू शकता. साधारणपणे 3 ते 4 मिनिटं हे मटार आपण तुपावरती चांगले परतवून घेतले. बऱ्यापैकी ते मऊ झालेत. त्यामध्ये आता आपण 1 चमचा इतका गरम मसाला घालतोय. तो पण आपण चांगलासा मिक्स करून घ्यायचा. हे सगळं बघा चांगलं मिक्स झालं की जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी नितळून घेतलं आणि संपूर्ण तांदूळ आता आपण ह्या मटारसोबत घालून मध्यम गॅसच्या आचेवरती 3 ते 4 मिनिटं ह्या तुपासोबत परतवून घ्यायचा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर अगदी बघा 2 ते 3 मिनिटं मी हे सगळं परतवून घेतलं. त्यानंतर आपण जो स्टॉक बाजूला काढून ठेवला होता तो संपूर्ण स्टॉक घालतोय. आपण 3 वाटी हा स्टॉक गरम करायला ठेवला होता. पण जेव्हा पाण्याला उकळी आली त्यानंतर थोडंसं पाणी त्यातलं कमी होतं. साधारणपणे तो 2.5 वाटी इतका हा स्टॉक बनतो. आता ते संपूर्ण स्टॉक घातला आणि हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्याच पाण्यामध्ये आपण आधीच मीठ घातलं होतं त्यामुळं मिठाचं थोडंसं चव घेऊन बघा आणि जर कमी वगैरे असेल तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता. आता ह्यामध्ये आपण केशरचं दूध घालतोय. बऱ्याच जणांना केशर आवडत नाही किंवा नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकेल. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस बघा मोठा ठेवायचा आणि ह्याच्यावरती जी झाकण आहे ते आपण थोडंसं अर्धवट ठेवायचं. त्यामुळे जी वाफ आहे ती पूर्ण बनत नाही आणि आपला जो भात आहे तो मोकळा आणि सुटावायला मदत होते. साधारणपणे 7 ते 8 मिनिटात ह्यातलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे कमी झाले. आपल्याला वरून दिसतंय बघा भात जो आहे तो मोकळा लांबसडक झालेला आहे. त्यामुळे मी झाकण काढून थोडंसं चेक करून घेते. थोडासा हा जो राईस आहे तो हलक्या हातानं हा मिक्स करून घ्यायचा. तळाशी अजूनही पाणी आहे आणि जो गॅस आहे तो मी अजूनही मोठाच ठेवला आहे. लक्षात ठेवा हा पुलाव करताना आपल्याला गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे. त्यामुळं हा जो भात आहे तो लांबसडक आणि मोकळा व्हायला मदत होते. थोडंसं पाणी असल्याकारणाने पुन्हा मी 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवलं होतं आणि 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. पाणी पूर्ण कमी झालं आहे आणि जो राईस आहे तो पण बघा अगदी मोकळा, पांढरा शुभ्र आणि अगदी छानपैकी तयार झालेला आहे. सुगंध तर अगदी घरभर पसरला आहे. आता ह्यामध्ये ना आपण जे फ्राय केलेले काजू घातले, त्यानंतर फ्राय करून घेतलेलं जे पनीर होतं तर ते घातलं. वरून आता आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडे काजू मी शिल्लक ठेवलेत कारण भातासोबत सगळेच काजू घातले तर काय होतात थोडेसे ते मऊ पडतात. थोडेसे वरून आपण गार्निशिंगसाठी ठेवून देतोय आणि अगदी हलक्या हातानं हा पुलाव चांगला मिक्स करून घ्यायचा. तर आपला अगदी रेस्टॉरंट स्टाईल पाहुण्यांना आवडणारा असा शाही मटार पनीर पुलाव तयार झालेला आहे. घमघमाट सुटला आहे. नेहमी आपण जो पदार्थ किंवा जे पाणी वापरतो ते वेगळं असतं, पण आजची रेसिपी वेगळी आहे. हे मिक्स केल्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवून मी गॅस बंद करून घेतला होता, जेणेकरून आतल्यात छान असा दम तयार होईल आणि असा हा मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल शाही मटार पनीर पुलाव आपला तयार झाला आहे. बघता क्षणी तो खावासा वाटतो. इतकी मस्त अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा. धन्यवाद.